काय बनवू रे आता शांतुले? आता मी काही जेवत नाही, आता भूकच नाही, जरा पोट फुल भरून आहे इथपर्यंत गड्यापर्यंत जेवलो. आता नाही जेवत बा. आता आई तू साठी आणि बाबासाठी दोघांसाठीच करा आता, काय करायचं आहे तर. काय असं काय जेवला बापा? कुठेचा जेवला तू? एवढं गळ्यापर्यंत भरून आहे म्हणतं. पारशिंग्यात गेलतो आई, तर तिथं रोडगे आणि भाजी गिजी मस्त एकदम टॉप मध्ये जेवण बनलं होतं आपल्या. आई मी सांगतो, रामदास भाऊचा नवस केला होता म्हणते शांताबाईनं, तर तो नवस फेडाले शांताबाई आल्या होत्या तिथं पारशिंग्यामध्ये. पुरं गाव घेऊन आल्या होत्या, पुरं गाव घेऊन आल्या होत्या. आणि कुडं धुवून कुडंचा स्वयंपाक केला त्यानं तिथंचा. मग मला तर नाही सांगितलं होती ना. आलती तर आता 7व्या महिन्याला आलती तर सांगितलं पण नाही ना असं काही. नवस केला आणि काय जेवण ठेवतो का काही म्हणून काही नवस काय तर केला होता जवायचा तिनं. काय झालं असं ना जवायले? मग पहा ना आई, अशा आहे शांताबाई. तुम्ही बोलावल्या काही कार्यक्रमाला आल्या, हात खालवत आल्या दोघे बहिणी, काही आणलं नाही. आणि आल्या तशा गेल्या, उभ्या राहा झाल्या, बसल्या नाही ना काही नाही ना गेल्या. जेवायला राहा म्हणून रातभर तर नाही राहिल्या. राहणे म्हणत होती का मी? मग म्हणते शोभाच खराब आहे, शोभाच खराब आहे. पहा पुरं गाव आणलं त्याचे जेवाले ट्रॅक्टर भरून. आणि तिथं आजूबाजूचे येणारे जाणारे लोक त्यालाही जेवायला लावलं. आम्ही गेलो म्हणून आम्हाला भेटलं. आता सांगायला नाही पाहिजे होतं आपल्याला, आपण गेलो नसतो. हो काय? हो असं आहे आई. आणि तुम्ही मायापुरी मायापुरी मै शांता मै कांता करत राहता. आणि तुमची शांता आणि कांता तुम्हाला तर भुले नाही जाते. नाही हो, ते पाहुणे नसन गावातलेच नेले असन तिनं. मग तुम्ही आम्ही काय पाहुणे होय का? त्याच्या घरचेच तर हो आपण. गावातले नेऊ शकते ना, आपल्याला नाही नेऊ शकत? अरे एक फोन करून सांगून तर देते, आपण गेलो असतो आपल्या तिकटीनं. ना शांतुले, तुम्ही दोघं कायले गेले होते परडशिंग्याले? तुम्ही तर फोटोच काढायला गेले होते ना फक्त. तू तर म्हणत होता रे फोटो काढून घरी येतो. आणि परडशिंग्याला कायले गेलते तुम्ही? हिचीच इच्छा झाली ना जावाची. चला म्हणे आता म्हणे लवकर फोटो काढून झाले तर चला म्हणे पारशिंग्याला जाऊ म्हणे, फिरून येऊ म्हणे. मग 8वा महिना लागला तर मग 5-6 महिने कुठंच नाही जावाले भेटणार म्हणे. तर हिनं जीत केली तर म्हणून गेलो घेऊन तिले. चाल म्हटलं आता तू मन आहे चाल म्हटलं. तर इकडे आलोच एवढ्या दूर, तर तिकूनच्या तिकून चाललो गेलो. मग तर जम पाहतो तो शांताबाई होते तिथं गावातलं सगळे स्वयंपाक होतात जेव्हा म्हणे. तर शांताबाईनं जेवायला लावलं आम्हाला, तर जेवलो मग पोटभर. तर म्हणून काही भूक नाही. असं असं चांगलं केलं जेवला तर. आणि नवस कायचा केलं मग तिनं? जवायला काय झालं तर जवाई बी आलते काय तर? होते सगळेच होते. मी काही विचारलं नाही एवढं आई काय केलं काय नाही. जेवायला म्हटलं जेवून घेतलो येऊन गेलो. विचारपूस नाही केली मी कायचा नवस काय. तिथं वेळच नव्हता ना आई विचारायचा. अंधारी होत होता, इकडे येणं होतं तेही जाणं होतं. तर मग पटपट जेवलं येऊन गेलो. आई बाबा चला ठीक आहे, बोलावलं नाही पण आम्ही गेलो तिथं. आम्हाला जेवायला दिलं, पोट भरून आम्हाला खाऊ घातलं. पण असं नाही शांताबाईला वाटलं का आई बाबासाठी बी देतो बांधून. दिलं का? नाही दिलं आई. आणि तुम्ही मोठ्या मायापुरी मै शांता मै कांता करत राहता. नाही दिलं तर नाही दिलं. आता काय करू मग? आता होय तर मा पोटच्या पोरी तर मायापुरी नाही म्हणू तर लोकांच्या पोरी म्हणू काय आता? हो ठीक आहे, तुमच्याच पोटच्या पोरी होय, तुमच्याच पोरी होय. पण तुम्ही पोरापेक्षा वर्त करता ना पोरीले. हे गलत आहे तुमचं. शेवटी आज नाही उद्या होणार आहे तुम्हाला पोरगण सुनत. ते पोरी काही येतील ना, काही तुमच्या तोंडात पाणी टाकतील. हो तर मग कोणता आम्ही त्याला पैसादला देऊन राहिलो हो? कोणता वावराचा हिस्सा देऊन राहिलो त्याला? तर फक्त येतेत ना पाहुणचार करून, पाहुणचारच खाऊ घालतो त्याला. दुसरं काय करतो? तेवढंच ठेवा तर चांगलं राहील. नाही तर बस तुमचं म्हातारपण तर बस कठीणच आहे मग. बाई शोभा पोरी पोरीच्या जागेवर आहे बाई, आणि पोरग पोराच्या जागेवर आहे. पोरात आणि पोरीत फरक करता येत नाही. सगळे आपापल्या जागी बरोबरच राहत असते बाई शोभा. नाही बाबा, मला तुमचं बरोबर आहे, तुमचं पटलं. तुम्ही काही जास्त पोरी करत नाही आणि जास्त काही जात नाही आमच्यापाशी जास्त राहत. पण आईचं नाही पटत मला. आई बोलल्या मायपोरी करत राहते. काय बी बोलतो शोभा तू? मायापोरी नाही म्हणू तुम्ही लोकांच्या पोरी म्हणू काय वा? कोणती मी तिथं हप्त्याची जातो, भाजीपाला नेऊन देतो, तेल नेऊन देतो, मीठ नेऊन देतो, पीठ नेऊन देतो, काय नेऊन देतो मी? इथं आणतो मी, इथंच राहतो ना, इथंच आणतो ना सगळं. माझ्या म्हातारपणाचे 1500 रुपये येते, त्याचा मी इथंच खर्च करतो. आपल्या घरीच खर्च करतो मी. तिच्या घरी नेऊन देतो का मी? नाही ते तर सगळं ठीक आहे तुमचं. तिच्या घरी तुम्ही काही नेऊन देत नाही तुम्ही त्याच्या घरी. पण त्याच्याबद्दल काही बोललं तर तुम्ही बोलूच नाही देत. महापुरी चांगल्याच आहे म्हणता. कायले बोलतो तू त्याच्याबद्दल काही वाईट साईट? त्या इथे येतात का खावाले? मागायला येतात मला तुले तर बोलतो तू? कायच्यात बोलतो तू त्याले? नाही बरं ठीक आहे कुसुम तू बी आणि सुनबाई तुम्ही बी जास्त बोलू नका. थकले असाल जा आराम करा. आणि कुसुम तू आपल्यासाठी खिचडी बनवून घे आता. महापुरी मस्त झाला होता गा रामदास भाऊ. स्वयंपाक 1 नंबर झाला होता. मजा आली रामदास भाऊ, मजा आली जेवण मस्त. हो रामदास भाऊ करा होतं असं करा. मस्त केलं होतं एकदम छान. फक्त गोडाची कमी होती तिथं थोडीशी. गोड राहिलं असतं ना अजून मजा आली असती.
तुमच्याच तर इकडे होतं का शामराव भाऊ करणं धरणं? मग करायला पाहिजे होतं ना. काही करून घेते पुन्हा किंताने घरून करून नेलो असतो आपण. हा सांगायला पाहिजे होतं ना तसं आदल्या दिवशी. आता आदल्या दिवशी आम्हाला काय माहित आता तू काय करणार आहे काय नाही, म्हणून आम्ही काही बोललो नाही. चला ठीक आहे, जे बी बनलं ते मस्त बनलं होतं. आणि हो का सीताराम, त्या साड्याला काऊन नाही आणला होता का? मी घरी आलतो ना सांगायला मी, तर त्या साडा कामावर गेला होता. तर मग तिकून फोन करून बोलावं म्हटलं होतं ना मी. फोन करून काऊन नाही बोलावलं त्याला? त्या साड्या आल्या असतात अजून चांगलं वाटलं असतं. काही म्हटलं का रामदास भाऊ तुला असं फोन करून बोला म्हणून? मी म्हटलं मग साडा कामावर गेला तर ठीक आहे म्हटलं, तू चाल म्हणत होता फक्त. मग मी काय त्याला फोन करायला देऊ? ठीक आहे सीताराम भाऊ, मी म्हटलो नाही, मी बोललो. कार्यक्रम राहिला ना, ज्याच्या घरी कार्यक्रम राहते ना तो भूलभाल होते माणूस. तर तुला फोन करायला पाहिजे होता ना तुझ्या साड्याले, आणि बोलावून घ्यायला पाहिजे होतं तिथंचा. शांत होय रामदास भाऊ. सीताराम भाऊ तू बी शांत होय. तुझ्या साडा तिथं पारड शिंग्यात आला होता. काय काही बोलतो काय ग रामलाल भाऊ? मा साडा पारड शिंग्यात काय येईल? मा साडा कामावर गेलता त्याच्यावाल्या, सकाळीच गेलता, आज कामावर जातो म्हणे भाऊजी म्हणे. डब्बाही नाही नेला होता त्यांना आज आता. आणि तू म्हणतो मा साडा पारड शिंग्यात होता. अग मा साडा पारड शिंग्यात राहिला असता, आला असता तर भेटला नसता का आम्हाला तुम्हाला आपल्याला मले? अगा सीताराम भाऊ आम्हाला दिसला ना तो, आम्हाला दिसला तो शेठजीच्या परिवारासंग आलतो म्हणे आम्ही म्हणे, आणि घाईघाईनं निघून चालला गेला बोटा. थांबलाही नाही. आम्ही म्हटलोय होतो त्याले चाल रोडग्याचं जेवण बनलं आहे जेवून घे, तर घाईघाईनं निघून चालला गेला. नाही करून याटोवाला करून फडकन याटोनं निघून चालला गेला. हालता ना आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिला ना. हे आपले सरपंच भाऊ बी होते नाही का? सरपंच भाऊ आपण दोघं होतो ना तिथं. दिसला नाही याचा साडा आपल्याला संदीप? हो सीताराम भाऊ दिसला आम्हाला. शेठजी संग आलतो म्हणे, जाताना दिसला आम्हाला. फडकन निघून चालला गेला, थांबलाही नाही. आला असं मग शेठजीच्या परिवारासंग. भेटला कसं नाही का मग मला आपल्याला? आपण तर पुरा गाव होतो आता. पुऱ्या पारड शिंग्यात जिकडे तिकडे आपल्या गावातले माणसंच होते, लोकच होते. तर मग त्याला दिसलो नसेल आपण. भेटला का नाही बटा मग? तो आला होता तर भेटून घेता ना, जेवून घेता. त्याच्या शेठजीला जेवायला देऊन दिलो असतो आपण नाही का रामदास भाऊ? हो दिलोच असतो ना, भेटायला पाहिजे होतं. कसा गा त्या साडा सीताराम भाऊ? असाच आहे गा तिरपट हाय मा साडा. काय काय कधी बोलन कधी काय करन त्याचा काही नेम नाही. हॅलो, हा बोला आई. काय शांता, काही सांगत नाही हुंगत नाही आजकाल. आपल्याच मनानं करायला लागली तू तर. काही थोडंसं सांगणं महत्वाचं नाही वाटत का तुले आईले? हा असं शोभा आली असन घरी नाही? शोभानं चांगलं वाटतं सगळं? हो शोभानं सांगलं सगळं, गाव सांगलं तिनं. म्हणून करता म्हणते पोरी करता म्हणते तुम्ही, आणि तुमच्या पोरी तर यश आहे म्हणते, तुम्हाला काही सांगत नाही काही नाही म्हणते. तर बरोबरच आहे तिचं. आता मी गाडी तुमच्या इकून खिचतो, तिच्या संग तिला बोलू देत नाही, आणि तू साऱ्या गावाला नेली आणि आम्हाला काऊन नाही सांगितली? आम्ही आलो असतो लेखाले. आई ते असं होतं, आता एवढ्या दूरच पडते ना पारड शिंगा तिथून, काही खूपच जवळ पडते का? खूपच जवळ पडलं असतं तर होय बोलावलं असतं. ते एवढ्या दूर एकाएकी आमचा प्रोग्राम झाला हा 2 दिवसात फक्त. तर 2 दिवसात तुमचं येणं होते नाही होत म्हटलं म्हणून मी सांगितलं नाही. तर गावातले सारे लोक घेऊन गेली आणि करून घेतलं. जो मा नवस केला होता ते नवस फेडला मी ना. काही कोणी वाढदिवस काही कार्यक्रम लगन फगन थोडी होत तर तू अशी म्हणून राहिली. बरं ठीक आहे, नाही बोलावली नवस फेडले, पण नवस कायचा केली होती तू ना? काय झालं जवाई बापूले? जवाई बापूले तुमच्या घरी आता तुझ्या घरी काही होते तर तेही सांगत नाही काय? आता एवढं परक केलं का तू ना आई बापाले? कायचा नवस केली होती जवायाचा? काय झालं होतं जवायाले? आता आई सांगितलं उलीच्या गोष्टी सांगायला बसलं ना आई, तर तू तिकडे परेशान आणि मग आमची परेशानी, आणि तुला कायले आम्ही परेशान करू? तुला कायले मी परेशान करू? मग धाव धूप करून तू इथे येशील. मग शोभा अजून काही म्हणून का पोरीच्याच घरी जातं धावत, पोरीच्याच घरी जातं धावत. म्हणून मी काही सांगत नाही. तिला भेट काय? तू काय म्हणते ते वचवच आहे फक्त, बोलते फक्त. तेच तर पटत नाही आई. मग घरी सगळं मग शांतुल्याले टॉर्चर करते ते, असा बहिणी तुमच्या तशा बहिणी तुमच्या, मग त्याचाही दिमाग खराब होते. त्याच्यापेक्षा आई हे पा कायले तुला त्रास देऊ मी? एवढं काही नव्हतं झालं. हे पाय काही बिमार झालते का जवाई बापू? नाही आई बिमार नाही झालते. मांगल्या दिवशी कापूस वावरातच होता तर त्याला किडनॅप करून नेलं होतं. तर मग मी नवस केली होती. ते चोराईनं नेलं होतं, डाकू लोकांना नेलं त्याले कापूस बिन त्याले बी. तर मी नवस केली त्याच्यासाठी का बा मा त्याले काही होऊ नको देऊ, तर मी हे करन ते करन असं बोलली होती. तर तेच पुरं केली. असं काय? मग ते सापडले डाकू? हो सापडले, आम्हीच पकडले. गावातले 2-4 मी पकडले आम्ही. त्याला काही नाही झालं, तरी बेहोश झाले होते. तर आणलं घरी तर केला आता नवस पुरा करणं महत्वाचं राहते. तर म्हणून मला काही सांगितलं नाही. तिकडे गौरीच्या मायलेही नाही सांगितलं. बाहेरचे कोणी माणसं म्हणजे पाहुणे सांगितलेच नाही.
फक्त गावातले फटाफट घेऊन गेली, स्वयंपाक केला आणि बस पूजा पाठ केली मनातून. सती मायले बोलली आता काही होऊ नको देऊ बापा असा तसा, आणि बस येऊन गेलो. आता बसली आहे इकडे बाहेर बाजीवर. असं ठीक आहे मग. आणि काही असं असलं ना, काही झालं गेलं ना, तर सांगत जाय मले, त्या बापाले शांतुल्याले सांगत जा. हा, त्रास नाही होत आम्हाला, त्रास नाही होत. आम्ही थोडंसं काही तुझे दुःख कम करू. सांगशील तर सांगशील, नाही एकटी एकटी मग दुःखात राहशील. आहे ना आई, इथं कांता आहे ना, ते येते ते सांगते समजावून. कांता आहे, बेबी बाई आहे, गावातली बाया चांगले जातात. ते इंदिरा मला लाईनी बहीण चांगलीच मानते सगळ्यासारखी. पुऱ्या गावातले लोक आई, गावातले म्हणून गावातले नाही आहे, आमच्या सगळ्यासारखेच आहे गावातले बी लोक. हा, सगळे परिवारातले लोक एवढे चांगले नाही राहत ना, तेवढे आमच्या गावातले लोक सगळ्यावानी राहतात. बात धावून येतात एकामेकाच्या कामामध्ये. ते बरं आहे शांता, तुझ्या गावातले लोक एकामेकाच्या दुखात सुखात बात धावून येते ना, ते बरं आहे. आनंदपूर कायले म्हटलं गेलं तर आनंद आहे त्या गावात. लोकाले एकामेकाबद्दल लगाव म्हणजे हे आहे, आपुलकी आहे आई एकामेकाबद्दल. नातेवाईक तर टाइमच लागणे वाले, पण इच्छा इथं गावातलेच लोक तोपर्यंत जे आहे ते करून घेते. म्हणून आमच्या गावातले लोक एकामेकाला मानते. चांगलं आहे ना बाई, असंच तर पाहिजे मग. काऊन पल्लीचे बाबा, काय झालं तुम्हाला? एवढं टोन पण वथरलं तुमचं? कोणी बोललं का तुम्हाला? कोण बोललं? मुन्नी, आता कोणी नाही बोललं, कोणी मावर बोट नाही उचललं, कोणी मावर बोट नाही उचलणार. पण पोट्टीचे असेच हरकते चालू राहील का नाही, तर सारे मावर बोट उचलतील, सारे बोलतील मध्ये. तू करतील मावर. एकटी एक पोरगी नाही सांभाळणं झाली म्हणून याच्यानं म्हणून. काऊन आता काय झालं? हा, कोण काय म्हणलं? कोणी काही नाही म्हटलं, कोणाला काही माहित नाही म्हणून कोणी काही म्हटलं नाही. जर माहित राहिलं असतं ना, तर अजून गावामध्ये बोंबाबोंब झाली असती. एवढं लिहून देतो तुले. काय माहित नाही, काय ती बोंबाबोंब झाली असती? स्पष्ट बोला, काय व्हायचं? हा, तो पार्वतीचा भाऊ पारसिंग घेत होता म्हणते. हा, आणि आपली पोट्टी त्याच्याच संग पारसिंग घेत असन. आणि काय म्हणे, मा मैत्रिणी संघ आली म्हणे. खोटी बोलली ना आपल्या संघ? खोटी बोलली का नाही? हा, पोट्टी आपल्याला तिथं दिसली, आणि तो पार्वतीचा भाऊ यायले, तो रामलाल भाऊ आणि सरपंच भाऊ यायले त्या इष्टानावर दिसला म्हणते. तो म्हणते, आणि घाईघाईनं लगभग सटकन उठून पळाला म्हणते, याटो धरून म्हणते. हा, म्हणजे त्याच्या संग होती का पोट्टी बी? म्हणजे तो बी आणि हे दोघं जण हिंडाले आलती का तिथं? एक गोष्ट एवढ्या दूरपर्यंत पोहोचली का? तर हिंडाले जाऊ लागली का त्याच्या संग तिकडे कालेज सोडून? हा, तुमच्या लाडाचा परिणाम हो या सगळं, तुमच्या लाडाचा. तुम्ही लाडून ठेवलं तिले माई पोरगी करून. हा, तुमची चूक आहे सगळे. तुम्ही स्ट्रिक राहिले असते ना आतापर्यंत, पोट्टी अशी खोटं बोललीच नसती. हा, पस्तावून राहिलो मी आता, पस्तावून राहिलो. तू गोष्ट ऐकली असती ना तर बरं झालं असतं, लग्न करून दिलं असतं ना. 10वी झाली का 12वी झाली का, आणि बस तिच्या घरी सुखी राहिली असती. आता ते आपल्याला त्रास नाही झाला असता एवढा. मग मी काय खोटं बोलत होती तुम्हाला? खोटं बोलत होती मी? हा, जे आहे तेच म्हणत होती मी तुम्हाला. आता गेली का नाही अलग लाईनीवर? ते त्रास कोणाला होऊन राहिला? आपल्याला. आणि तिचं बी जीवन खराब होऊन राहिलं. पण मी ना एवढ्या वेळा तिले समजावलं ना मुन्नी. हा, मी किती समजावलं तिले, जीव तोडू समजावलं तिले. हो म्हणे बाबा आता मी तशी नाही करणार बाबा. मी काय तुमचा विश्वासघात करून काय बाबा? मी तर बापा गोष्टी केवढ्या मोठ्या पोरीच्या. तिनं हलक्यात घेतलं तुम्हाला. तिला काय वाटलं? बाबाला काय माहित होते? त्या दिवशी बी खोटी बोलली, आता काल बी खोटी बोलली. एक दिवस पाहून चालली जाईन त्याच्या संगत, आपल्याला माहित बी होणार नाही. नाही असं होत नाही देणार, मी असं नाही होत देणार. चाल उद्या सकाळी उठून तिच्या खोलीवर चाल. उद्या चांगला एक झापट देतो पहिले तिच्या, आणि मग समजावतो तिथे. आणि नाही समजले तर तिथून तिचं सामान कपडे बांध आणि चाल घरी. महानजरीच्या समोर ठेवतो तिने. एवढे तडतड होऊ नका, थांबा, शांततेनं घ्या. नाही तर पोट्टी उद्या जावाची आदत चालली जाईल. थांबा, आणि तिला मारू नका बिलकुल. जसे लाड करत होते ना पहिलेपासून, तसेच प्रेमानं समजावा तिले. प्रेमानं घ्या. एकच महिना बाकी आहे. एका महिन्यात ते काय पयन काय त्याच्या संग नाही. हिंडन घुमू द्या. आणि एक महिना तिचं कॉलेज झालं पुरं का बस पटकन पोरं पहा, द्या तिचं लग्न करून. आणि मग ते नोकरी लागायचं काय त्याचं तुम्ही फिकर नको करा. लागन नाही तर नाही लागन नोकरी, पण तिचं लग्न करून द्या पहिले. आणि ते पार्वती बी तिच्या भावासाठी पोरगी पाहून राहिली. मा देखत मला सांगलं बायानं, ते गंगाले आणि कमलाले म्हणते मा भावासाठी पोरगी पाय, लवकर त्याचं लग्न उरकून देतो अशी म्हणते. नाही तर ह्या आफतानंद बा आमच्यावर अशी म्हणते ते पार्वती. तर ते बी तिच्या भावासाठी पोरगी पाहून राहिली, म्हणजे त्याचंही लग्न उरकून जाईल आणि आपण बी आपल्या पोरीसाठी पोरं पाहणं सुरू करून देऊ. बस बरोबर आहे मुन्नी, तुझ्या बरोबर आहे. पटलं मा म्हणाले. तिले मारन बोलन मी आजच ते वाईट पाऊल उचलून घेईन. तिले मारत नाही, बोलत नाही, पण उद्या चाल तिच्या खोलीवर. तिले प्रेमानं अजून एक वेळा समजावतो आणि तिले म्हणतो एक महिना चांगली शिक आणि बस तुला लग्न करून देतो. तिले सांगून देतो. नाही
हो तिले सांगून द्या. आणि तिच्या चिकण्या चोपड्या गोष्टीत तुम्ही येऊ नका. नाही बाबा मी 2 वर्षाला लग्न करन, मग मी नोकरी करन ना, तुम्हाला पगार देईन. नाही पाहिजे तिचा पगार आपल्याला. हा ठीक आहे, उद्या सांगून देऊ तिला. पोरं पाहणं सुरू. कल्याणी काही बोलले का मग बाबा आई? हं दिसलो का मी त्याला? दिसलो का नाही दिसलो? दिसलो काय? काय दिसलो का नाही दिसलो? दिसलो काय करता? नाही दिसले तुम्ही, ते तरी बरं झालं तुम्ही दिसले नाही. माया नजर चालली गेली त्याच्यावर तिकडूनच, तर बरं झालं. तर मारलं ना मा बाबानं, केवढ्या जोराने एक झापड मारली मला. हा माया आई ना थांबवलं, नाही तर लय मारत होते बाबा मला. माया बाबा मारते बा आता हे पा पिंकीचे मामा. आता मी तुमच्या संग बोलणार नाही, तुमच्या संग भेटणार नाही बापा मी आता. माया बाबाले दिसली ना आता मारूनच टाकन मला माया बाबा आता याच्यानंतर. तुम्ही पटकन येऊन गेले का मग? हो मी पटकन तरी मी दिसलो बा. ते आपल्या गावातले काय कोणी ते काळे कोटवाले सरपंच होते आणि ते धोत्रेवाले त्याईले दिसलो बा. पण मी खोटं बोलून येऊन गेलो सर, पण काही थांबलो नाही तिथं. हो काय? त्यानं सांगितलं नाही पाहिजे बापा गावामध्ये. मी दिसली नसती. हे बाई आहे ना शांता काकूची बहिणी, तिनं सांगितलं जाऊन ना म्हणून दिसली आपण. म्हणून मग माझे आई बाबा शोधायला आले होते मला. त्याला वाटलंच मग हायच म्हणून इथं. नाही दिसलेच ना त्यानं सांगितलं नाही पाहिजे. त्यानं सांगा तुम्ही बी ती दिसले तर अजून शकेन बाबाले आईले. हा आता मी माय काही खरं नाही, मला मारूनच टाकन माय बाबा. असं काही दिसलं माहीत गीत झालं तर तुमच्या संग मी पारड शिंगायला गेलती म्हणून. कारण किती आम्हाला समजावलं माझ्या आई बाबानं अशी नको करू बेटा म्हणून. मी हो म्हणली त्याला. पण काय माहित माय मतीच मारली गेली. मी तुमच्या संग बोलायला येतो, तुमच्या संग मी तयार झाली पारड शिंगायला जावाले. नाही गेलो असं चालत होतं. तिकडून ते बी आले, आपल्या आमच्या गावातले लोक बी आले. एकाच दिवशी सारायला येवाचं होतं पारड शिंग्यात. ना आपल्याला त्याच दिवशी जायचं होतं पारड शिंग्यात. आपण दुसऱ्या दिवशी गेलो असतो तर परवत होतं कुठं. सकाळीच मी लवकर घाईघाईनं निघालो ना, तिथं गडबडी झाली. नाही तर मी आरामशीर आलो असतो का नाही घरून, तुम्हाला माहीतच झालं असतं का पुरा गाव पारड शिंग्यात येऊन राहिलं म्हणून. मी कॅन्सलच केलो असतो. मी मोठा उत्सुक झालो, मी मोठा गडबड केलो. गडबडच नाही करायला लागत. आरामानं घ्यावं लागते कोणतेही काम. कुठं जायचं असलं तर एवढी गडबड काय आल्याबरोबर चालूच होतं का आपण? एवढं गडबडी नाही यावाचं. वाचलो एवढ्यानं तर वाचलो. हो आता लय बाल बचे. आता याच्या पुढं तुमच्या संग बोलणं, तुमच्या संग भेटणं बंद बापा. किती मन केलं तरी मी तुमच्या संग भेटणार नाही, बोलणार नाही. नाहीतर आता माय बाबा मला मारूनच टाकन. मी खरंच माय बाबाला लय राग आला होता. लय किती सणकन मारले मा गालावर. माझी आडवी झाली म्हणून, नाही तर अजून मारत होते बाबा माया मले. किती करते बाबा मायासाठी शिकवते, पैसा देते, किती खर्च करून राहिले. मी असं काम करून राहिले. खरंच लाज वाटली पाहिजे मला. ठीक आहे आता रात्र झाली, जातो बा मी माया खोलीवर. तुम्ही जा आता गावले. याच्या पुढे नाही भेटणार तुम्हाला, नाही बोलणार तुमच्या संग. ठीक आहे चला, नेऊन सोडू का तुम्हाला खोलीवर? नाही जातो मी. कुठं तुझा भाऊ कुठं आला घरी का नाही आला? येवाचाच आहे का? काय झालं? काय केलं त्यानं? हा आम्ही सगळे पारड शिंग्यात होतो. पुरा गाव पारड शिंग्यात होतो. तुझा भाऊ बी पारड शिंग्यात आला होता पारड शिंग्यात. तर मला भेटायला नाही पाहिजे होतं. गावातले लोक होते, जिथं स्वयंपाक होता तिथे येवायला नाही पाहिजे होतं त्यानं. गावातले सगळेच लोक होते. तो कुठं ना कुठं तो लोक कोण ना कोणी तर त्याला दिसलंच असन. तो भेटला नाही जरा बी. किती एवढं मोठं गर्व माझ घरी राहून माझ संग गर्व करून का ता भाऊ? पारड शिंग्यात होता मा भाऊ? काय लेव पारड शिंग्यात होता तो? तो तर आज सकाळीच लवकरच गेला. लय काम आहे बाई म्हणे, लवकर जातो म्हणे. तर बातच तर घाईनं गेला आज तो. तसं सांगितलं तर नाही मला का पारड शिंग्यात जातो म्हणून. काही तर नाही बोलला तसं. असं राहिलं असतं जावाचं राहिलं असतं त्याला तर बोलला नसतं मला सांगितलं नसतं त्याला. मग नाही त्याला सांगितलं असतं. सांगितलं तर नाही आज काम आहे म्हणे जास्त म्हणे, शेटजी येणार नाही म्हणे म्हणून लवकर चाललो म्हणे मी असं म्हणे. खोटा बोलते तुझा भाऊ. तुझ्या संग खोटा बोलून राहिला तो. खोटा बोलते कायच्यासाठी खोटा बोलते ते मला माहित नाही. तू आता आला म्हणजे तू विचारतो माझ्या संग खोटा काऊन बोलला म्हणून. खोटं कायले बोलन तो पारड शिंग्यात आलाच नव्हता. तो पारड शिंग्यात गेलाच नाही. तो कायले पारड शिंग्याला जाईन? काय काम सोडून तो पारड शिंग्याला कायले जाईल? एवढा तर विचार करा. कोण होय तुम्हाला सांगणार? तुम्हाला दिसला का डोळ्यानं? तर तुम्ही म्हणून राहिले त्याला. मला नाही दिसला, पण सरपंच भाऊले ना रामलाल भाऊले तो डोळ्यानं दिसला म्हणते. त्याच्या संग बोलला म्हणते, हडबडीनं निघून चालला गेला म्हणते. शेटजीच्या परिवारासंग आलतो म्हणते, असा म्हणत होता म्हणे. तर मी आला तर आला, ठीक आहे आला, शेटजीच्या परिवारासंग आला तर पण जरा भेटतात भाऊजी. मी आलो भाऊजी कसं काय तर भेटतात जरा. एवढा शेटजीवाला होऊन गेला का त्या भाऊ? खुदच शेटजी बनला तो. आज चुप राहा. आला म्हणजे विचारपूस करून घेऊ. नाही तर आलाही असेल तर तुम्ही त्याला दिसले नसेल. पुरं गाव होतं म्हणतो तो. पुरं गाव होतं ना. तर त्याला मी नाही दिसलो ठीक आहे, पण हे तर दिसले ना. बाकी अजून तो कोणी दिसलं असेल विचारलं तर असेल तर मा भाऊजी बी आहे काय म्हणून. कोण तर सांगितलं असेल का तुझा भाऊजी बी तर आहे का? कुठं आहे काय आहे असं पता तर करता येतात माझ्यावर बोलतात. कार्यक्रम तुमच्या घरचा होता काय? कार्यक्रम मा घरचा नव्हता ठीक आहे, पण मी बी होतो ना तिथं. मा सांग बोलायला काय झालं होतं त्याला? माही शरम लागली होती का त्याला? माही शरम लागत होती का त्याच्या शेटजीच्या समोर? आला आता संदीप. झालं काय कोण माहिती? कोण भाऊजी बाई कोण काय झालं?
कुठं गेलता बा संदीप? सकाळपासून जेवला नाही, डब्बा नाही नेला आणि आता येऊन राहिला. कुठं गेलता बा? आमच्या भरोशावर आहे, आमच्या घरी, म्हणून मी काळजी करतो, म्हणून मी विचारपूस करून राहिलो. नाही तर तिकडे मामीजी म्हणतील तर याच्या भरोशावर ठेवलं पोराले, तर याईनं काळजी नाही घेतली, याईने विचारपूस नाही केली. नाही तर मला काही मतलब नाही विचारपूस करायचा. हा भाऊजी, मी काही लहान आहो का? मी एवढं तुम्ही काळजी करता आणि तुमच्या भरोशावर काय द्यावं? मी काही तुमच्या भरोशावर नाही आहे, मी माझ्याच भरोशावर आहे. मी एवढी काळजी करू नका माईवाली. मी काही 5-6 वर्षाचा पोरगा नाही आहो का तुम्ही एवढी काळजी करता माईवाली? माय खरं खोटं, माय वाईट, चांगलं वाईट मला समजते, म्हणूनच असे काम करतं काय? मग वाईट चांगलं समजते म्हणून काय काम केलं मी? काय वाईट काम केलं मी भाऊजी? बाई काय झालं भाऊजी? काहून आज गरम झाले मावर? काहून काय झालं? काय केलं मी? संदीप, तू घरून गेला कामावर जातो म्हणून, आणि तू पारड शिंग्यात गेलता म्हणे कायच्यासाठी? आणि यायचं म्हणणं असं आहे का मला काऊन नाही भेटला? मग तू काऊन नाही यायले याच्या संग भेट घेतली? तू पारड शिंग्यात गेलता तर? मी सांगते, हो मी गेलतो पारड शिंग्यात भाऊजी. शेठजीचा परिवार होता पुरा, तर मला काही टाइम भेटला नाही. आणि मला काय आमंत्रण होतं का? मला आमंत्रण होतं का? कायच्यासाठी गेलते तुम्ही? तर त्याच्यासाठी मला आमंत्रण नव्हतं, तर मी काय लिहू भाऊजी? तिथं भेट घेणं आपलं महत्वाचं नव्हतं? घरी येतोच ना मी, घरी तुमची भेट घेतलीच असतील मी. काहून कायचं आमंत्रण नव्हतं? होतं आमंत्रण. ते रामदास भाऊ घरी आले होते, तर तू निघून चालला गेला होता. विचारत तुझा साडा कुठं आहे, तुझा साडा कुठं आहे? मी म्हटलं गेला म्हटलं. आणि आताही अजून विचारायला लागले, साड्याला नाही आणलं का म्हणे? तू ना फोन नाही केला म्हणे त्याला, जरा फोन करता म्हणे. माहीत तिथं गेली का नाही इज्जत? फोन नाही केला तू ना म्हणून. तू आला होता तिथं, आला पण नाही तिथं. घेऊन येता मस्त रोडगे गिडगेचा मस्त स्वयंपाक होता तिथं. नाही झालं येणं भाऊजी. इकडे स्वयंपाक होता ना, इकडे यायनं मी केला होता. शेठजीच्या परिवारानं मस्त जेवण खाऊन झालं, मग येऊन गेलो मी. काही चोरी केल्यासारखं आला तिथून पडून. ते सांगत होते ते रामनाथ भाऊ न सरपंच भाऊ, असं सरकन निघून चालला गेला बोटा म्हणे. तसं काही नाही बाई. आता मी थकलो आहे तर पाय ना भाऊजी कसे म्हणते, कसे बोलते. हात पाय नाही दुखा आल्या बरोबर. आता राहू द्या, नको बोला, जाऊ द्या. जाय संदीप, हात धुतो, हात पाय धुय. तू पार्वती, तो भावाचा एवढा लाडू नको करू. एखाद दिवशी आपल्या अंगावर काही ना काही आपत आला न्या. एक तर त्याला टोकत राह, बोलत राह, नाही तर दे त्याच्या गावी पाठवून. काही नाही करत. आता मी पोरीस पाहून राहिली त्याच्यासाठी. त्या गंगाले ना कमलाला सांगितली मी ना, पाय म्हटलं पोरी, तर त्या पाय येतात. त्याचं लग्नच उरकून द्यावाचं आहे. मग काय करणार आहे तो? नेले का त्याचे बाय मायबाप? तर तू लग्न उरकून देतो त्याचं? मायबापानं करावं त्याच्या लग्नाची फिकर. ते बुटा बुडले तर फिकरच नाही लग्नाची. तुलाच आहे का मोठी फिकर त्या भावाच्या लग्नाची? बाई पार्वती बाई. ठीक आहे, जास्त बोल नका. काय संदीप, येतो.